मग वांदे काय त्यामुळे तिकडे बघू दे ना दम ना. अरे तू दम ते तिकडे ते अजून चालू नाही झालं वर घेऊ येत आहे रे म्हातारी माती काय मला म्हातारी बाहेर झाड बांधू नको रे. ना हे काय झालं. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही. तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. आज सकाळी सकाळी उठलो आणि बघितलं तर बाहेर नाही का वातावरण एकदम मस्त झालं आहे. पूर्ण थंड हवा सुटली आहे आणि पावसाचे एकदम बारीक बारीक क्षार टाईप पाणी पडू राहिले. पण हे वातावरण जेवढं दिसायला चांगलं आहे ना तेवढं आपल्या बॉडीसाठी एकदम खराब आहे. कारण मी सकाळी उठलो आणि त्यावेळेस मला पूर्णपणे विकनेस आला आहे आणि माझा गळा पण आज जाम झाला आहे. माहीत नाही की कसं काय होतं आहे. आणि नंतर आजीकडे गेलो आणि विचारलं की म्हटलं मला असं का बरं होतं आहे. तर आजी म्हटली सगळं अंग चेन दुखत, आग होती अंगाची, ताप येते, सर्दी होती, काय करावं. वातावरण लय खराब झाले. बघू शकता आजी पण आजारी पडली तरी पण स्वयंपाक बनवते. आज काय भाजी बनवली काय माहिती. आज बहिणीला शेवग्याच्या शेंगा. आता आजीचा स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला ना तर आजीला पण नाही हॉस्पिटलला घेऊन जातो. तिला पण इंजेक्शन वगैरे मारतो, टॅबलेट घेतो आणि मला स्वतःला पण इंजेक्शन वगैरे घेतो. आणि तुम्ही पण काळजी घ्या कारण वातावरण भरपूर जेवढं दिसायला सुंदर दिसतंय तेवढं खराब पण आहे. आजीचा स्वयंपाक वगैरे चालला आहे. मी सकाळी उठल्यापासून नाही का एक व्हिडिओ वगैरे एडिट केला आणि जस्ट आता अपलोड केला. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही का एक रेसिपी बनवलेली तर म्हटलं तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत असताना तर ते अपलोड करून दिले. पण आता जास्त काही करूच वाटत नाही. आज जेव्हा हॉस्पिटलला जाईल ना त्यावेळेनंतर थोडं बरं वाटेल. आणि आज थंड वातावरण झालं ना त्याच्यामुळे थंडी पण वाजून येते. आणि घरामध्ये फॅन लावला आहे मी कारण मी गुड नाईट लावलं आहे, परत फास्ट कार्ड पण लावले तरी पण मच्छर काही कमी होत नाही. तर फॅन लावले ना तर थोडे नाही का मच्छर चावत नाही तर हवेमुळं. हा खायची उठ ना जा ना काय होतंय. झोप दे ना. अरे उठ दवाखान्यात जाय. कवर झोपतो, उठ ना बाबा, चल ना. लय आग होती माझ्या अंगाची. चल आता ते गेल्यावर पाऊस थांबला म्हणलं. पाऊस काय येतोय जातोय. पाऊसच आहे ना चांगला आपल्याला. पाऊस आहे ना पण पाऊस दुख नाही राहिले तर पडले तर माणसाला वाट्याला. नको चल. जवळ जायचं आहे बरं का पण चालायची इच्छाच नाही आता ना. आजीला तर नाही चालू शकत. तर आता बाईकवरती जात होतो. का तू चालली ती काय गाडी. आज काय होत आणि ते शरीरात आहे ना आग खात ते. रात्री द्या, आज द्या. आता रोज रात्री द्यायचे. हो हो काम चालले ना असं काम करे टाका ना रोज रोज भात आता बोलत दरकार ना माणूस कम काय हॅलो. थोडा ताप आहे बारीक. हा थोडा पण घ्यायचं टॅबलेट बरं का. एक 2 टाइम सकाळ संध्याकाळी. आता इंजेक्शन घेतलंय आजीला पण दिलंय. बघू आता किती वेळात बरं लागतंय. काय झालं. हां काय झालं आणली नाही माझं इंजेक्शन. हा इंजेक्शन दिलं हा तो काय दिला दोघाला पण. कुठे म्हातारी काय येते ना. नुसतं इंजेक्शन गोळ्या भिळ्या काय. तुमचा एवढा जीव आहे तर सकाळपासून एकतर म्हणायचं ना मी नेतो दवाखान्यात. आता बघत येतो मी होतो की कुठं होते तुम्ही. मी आता ते फिरून आलो पोटात भाकर म्हातारी मध्ये इथं बसतो मी झालो समोर. मग वांदे काय त्यामुळे तिकडे बघू दे ना दम ना. अरे तू दम ते तिकडे ते अजून चालू नाही झालं वर घेऊ वर अजून कुठं नाईड्या पैसे घ्यायचं काय. हे बघा आता काय चाललंय काय वर घ्या. काय आता हे. अरे आता पाऊस येतोय जरा वांगे आले 50 ते लावायचे लावून ते गरमी एवढं लावले का थेंबा पाणी. येडी झाली बाई येडी. खाजून ना
उठून उभं राह ना तू मध्ये नाही तिथे कमरेचे वर बांधायचे ते माझे हात मोकळे राहिले पाहिजे ना मग का हातवर काढता येईल वर घे अजून सकाळी असं आवडायचं टमाटर, वांगे लावायचं मग वांगे खायचं येत आहे म्हातारी मारते काय मला आज मारून टाकायचा गळफाट द्यायचा वरून वरून आली पाहिजे राखण मग आज फाशी द्यायची लिंबाला एकदम म्हातारी बाहेर झाड बांधू नको रे वांग लावायचं वांग काहीतरी ते फिरताच ना तू भेटली का छत्री घेतली. उभा नाही जागेवर. तर काही आता हॉस्पिटलमधून आलोय. खूप जोराचा पाऊस आलाय, शेती एकदम भिजलेली आहे आणि आता आपल्या आजोबाला लावून राहिले तो वांग. मी ते दिवशी वांगे घेऊन आलेलो आहे. 40 वांगे येतं आता, नाही का 40 वांगे लावून टाकते ते. वांगे लावतो ना पाऊस येतोय वांगे पावसात वांगे लावायचे पाऊस किती जायचे काय मग हा काही काय म्हटलं उलटी झाली छत्री. अय ना ना हे काय झालं छत्री झाले खाली अयो ते डायरेक्ट बंद झालं. हे बघा आता हे काठी घेतली आहे, एका साईडला खेळा घेतलाय. आता माप घेऊन वांगे लावायचं चालू आहे. आता तो ताप आलेली आहे तो दुखत तू जाऊन बस आता. काय बघा ती पाहिजे इथं. अरे पेरू आता इथं कोणी खाल्ला काय नव्हतं आता काही लई तू खारखूर करतो तुला एक औषधच बनवून द्यावा तर उलशीक मग जांब पगते आणि काही औषध पाणी पगते. पेरू खाल्ला राव मी मगाशी. मग आता चल मी औषध करून देते तुला काहीतरी काय करायचंय काहीतरी पगते ना. कशासाठी. तुला नरड्या करताना खोकला येतोय तुला आता तोडीतोय. बघा आता आपल्या आजी माझ्यासाठी काहीतरी बनवून देऊ राहिल्या. माझा आवाजच चेंज झालाय. आज पूर्ण दिवस कसा गेलाय माझा मला समजलं नाही. झोपायचा प्रयत्न करतोय पण सवय लागली दररोज काम करायची, दररोज शूट वगैरे करायची. बाहेर येतोय मला परत खवळतात, मी परत घरात जाऊन झोपतोय. असा दिवस काढला आज, पण ब्लॉग नाहीच मी स्किप होऊन दिला. कंटिन्यूस केला आज दिवसभर. आजी आली इकडं. त्या बेलाचा पाला तोडीते मी उकळून देते तुला. बेलाला पाला मग किती मोठं झाले आता. तुटत पण नाही आजीला आपल्या बेलाचा पाला. तोडू लागू थोडा. किती तोडायचा आहे पण कवळा तोडायचा आहे का झाड. निवार निवार बस झाला. बरं ठीक आहे. वाटीला भारी आणली का मग याच्या करताच देवा घरमा करताना एवढ्या सामाना करतानाच लागत असते ही वाटी लाकडी. लाकडी. काल मी आपल्या आजी आजोबांना त्यांना दाखवलं गिफ्ट घेतलं. एवढं कौतुकाने त्यांनी आवडीने नाही का असं कुठं ठेवून कुठं नाही असं केलं आहे ना. अजून पण आता मला ती जेडी बोटी बनवून देऊ राहिले तरी वाटी तीच घेऊन आणली. आता आपली आजी कोणतं नाही का जेडी बोटी बनवून देऊ राहिली मला ते लक्ष देऊन पाहावर का म्हणजे आपल्याला काम येईन पुढं चालू. आता पहिला बेलाचा पाला घेतला याच्यानंतर काय घेतलं अजून बघू. आता जांबाचा पाला घेते. आगाऱ्या आगाऱ्या बघा आता पेरूचा पाणी आलं. हे पाणी आलं. कशात होतं आता आपल्या आजोबाला फक्त म्हणतो पाणी आलंय. तर बकेटी आणा. ना ना पाणी आलंय. खरं चालेल. झाले खुश झाले. ना ना पाणी म्हणलं केवढे खुश होते जवळ नाही का. म्हणजे एक आपल्या तर सणाचे भाऊ पाणी आला म्हणजे. आता जांबाचा पाला घेतला आता लिंबणीचा घेते. हे बघा आपल्या लिंबुनीला पाला किती आलाय. हे घे ना हिरवा हिरवा. हा आता द्यायची वाळी हो तुळशीचा घेते उलसाक पाला आणि उकळीते म्हणजे खोकला रथ होते ना. बघा आता जेडी बोटी बनवून राहिली आपल्या आजी. दोन कपच पाणी टाकायचे. मग लिंबाचा डाळिंबीचा तुळशीचा बेलाचा पाना उकळून घ्यायचे आणि एकच कपभर पाणी रम द्यायचं. 1 कपभर पाणी जळून द्यायचं आणि मग प्यायचं. निवालं का मग पिऊन घ्यायचं. मग त्यांनी सगळं नरड घसा क्लिअर होतो. आता आपल्याकडे डाळिंब नाही पण ह्या 4 गोष्टीचा टाकीते मी पाला. आता लेकी बाळी हो
सगळं हे असं घेतलंय का असंच मी बघल्यात टाकून देते पातेल्यामध्ये चहाच्या. आता उकळून निघेन असं पाला ह्यो. आणि मग पियाचा किवाळी हो. आता कडक केलाय, आता पाला शिजून काढाय, चहाच्या पाण्यामध्ये पाणी केलंय, आता उकळून नुसतं पियाचं गाळून. हे बघा आता याला गाळून देते आणि याने तेलकट आंबट खाल्लं का असा धोपटीते का याला काठीनेच धोपटीते. आता याला सगळं औषधं करून कट्टाळा आला, गोळ्या देऊन सुया मारून सगळं करून पाहिलं. आता शेवट कडा करून देते त्याला. दुसरं काही आहे मी तर लई पिईन गटा पण काय आजीने बनवून दिली जडीबुटी. आता हे प्यायचे. तू पी ना. मी बी पेते तू पिन अगोदर. तुला मिरची काय त्याच्यात आहे ना, नाही तर कमी कर तुला एवढ्याचं वाटत असलं काही. हा ते लय वाटतंय मला. आज चहाच्या जागी का आल्या हातामध्ये कटर. चहा नाही प्यावा पण हे प्यावा. ही वनस्पती पहिले आम्हाला हेच होते, खोकला बारसानं आले तर हेच. बारसानं जर आलं तर असं पीठ टाकायचं आणि ते ओढायचं आणि दडपून झोपायचं, तर लगेच दुसऱ्या दिवशी बारसानच जायचं. चुलीमध्ये पीठ टाकून का. चुलीत पीठ टाकून. जुने औषध आजी सांगते आणि त्यातल्यात कडा पण भेटलाय जुना. कडू ये लई. तुरट असेल तुरट, कडू नसेल तुरट. डोळे झाकून प्यावा बा तेवढा. आता घेतो पिऊन. आंबट आंबट ते आंबट नाही, तुरट. तुरट. तर काही आज नाही का भरपूर कंट्रोल केलं स्वतःला, पण नाही का सवय लागलेली आता रोज ब्लॉग शूट करायची. तर आज नाही का फायनली जसा जमत तसा ब्लॉग शूट केला आहे. आणि आत्ता शेवटी नाही का आपल्या आजीने कडा बनवून दिला आहे. तर आता जेवण वगैरे करतो, टॅबलेट पण दिले डॉक्टरने, ते टॅबलेट वगैरे खातो आणि आपला ब्लॉग वगैरे एडिट करून अपलोड करतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. माझा आवाज भरपूर बसला आहे आज, पण तरी पण मी उद्या नक्की ब्लॉग काढेल. तर भेटू आपल्या उद्याच्या एक नवीन असं इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तुम्हाला सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, सगळ्या हॅपी राहा. ना पाणी आलं एवढा कोण आनंद होतो. लय आनंद भारी भारी भारी. पाणी येतं माझे हा नसले तर काय आज दिवसभर पाऊस होता ना, तरी पाणी पाहिजे.